निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। मुंबई मनसे नगरसेवक हे कोकण भवनाकडे आता रवाना झालेले आहेत। मुंबईतील मनसेचे नगरसेवक हे गट नोंदणीसाठी नवी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कोकण भवनामध्ये या सगळ्यांची नोंदणी ही केली जाणार आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं काल ठाकरेंची शिवसेना कोकण भवन इथे त्यांनी गट नोंदणी केली आणि तशाच प्रकारे आता मनसे पक्षाचे 6 नगरसेवक हे गट नोंदणीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्व 6 नगरसेवक आहेत। गटनेते यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत। काल ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्याच्यामुळे थोडीशी धाकधूक आहे कार्यकर्त्यांना। ज्या प्रकारे काल शिंदे शिवसेनेला पाठिंबा मनसेने दिला आणि ज्या घडामोडी घडल्या, आज तुम्ही सुद्धा नोंदणीसाठी जात आहात। एक आव्हान आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला की आपले नगरसेवक आपल्या सोबत ठेवणं। नाही, मला वाटतं कल्याण डोंबिवलीचा विषय हा स्थानिक पातळीवरचा झालेला निर्णय आहे। मुंबई महानगरपालिका हा स्वतंत्र वेगळा विषय आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही आम्हाला आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। आता आजचा विषय जो आहे, आमचा गटस्थापना जी आम्ही गट जो स्थापन केलेला आहे त्याची नोंदणी करणं, कोकण भवनला जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करणं, यासाठी आम्ही चाललेलो। सर्व हे 6च्या 6 नगरसेवक आता कोकण भवन इथे जातील, तिथे गट नोंदणी होईल आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। प्रत्येक जण आपलं जे प्रमाणपत्र आहे, जे विजयी झाल्यानंतर जे प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रत्येक जण प्रमाणपत्र हातात घेऊन आहेत आणि हे सर्वजण आता कोकण भवन इथे मार्गस्थ होत आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। आणि पुढची बातमी पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंना बळ दिल्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेच्या स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घ्यायला नको असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी काल कल्याण डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय। मनसे नगरसेवक सोबत राहिले असते तर ताकदीचे विरोधक दिसले असते असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कल्याण डोंबिवली मनसे स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंना साथ द्यायला नको होती। मनसे आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक हे एकत्र असते तर ताकदीचा विरोधी गट हा दिसलेला असता। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना कुठेही वाळीत टाकलं जाणार नाही, भविष्याची चिंता करू नका। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विरोधी पक्षामध्ये बसणार आहोत, सन्मानाची वागणूक मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि मनसेचे नगरसेवक हे फुटल्यानंतर राज ठाकरे हे गप्पच कसे असा सवाल उपस्थित होतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवक देखील मनसे सोबत गेलेले आहेत। तर मतदानापूर्वीही शिवसेनेकडून मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार हे फोडून निवडणुका या बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला। उमेदवार फोडणाऱ्या शिवसेनेसोबत मनसे कशी गेली असा प्रश्न यामुळे आता उपस्थित झालाय।